नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच असायला पाहिजे. तर आज आहे मकर संक्रांत, त्यामुळे माझं सकाळी सर्व घरामध्ये आवराआवर करणं चालू होतं आणि मकर संक्रांत असल्यामुळे मी आज सकाळी साडी घातली होती. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझं सकाळी घरं वगैरे आवरून घेतले, पुसून घेतले. त्याच्यानंतर समोरची रूम स्वच्छ केली. बेडशीट तेवढी बदलायची होती, ती पण बदलून घेतली. त्याच्यानंतर आहोंना जायचं होतं ऑफिसला, तर त्यांच्यासाठी पोहे बनवत होते आणि मुलीसाठी पाणी गरम करायला ठेवलं. मी सुट्टी घेतली होती म्हणून आज मुलीनं पण शाळेत जायचं सुट्टी घेतली होती, ती पण घरीच होती. त्याच्यानंतर इथे छान अशी रांगोळी काढून घेतली. मकर संक्रांतीची रांगोळी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रांगोळी काढल्याच्या नंतर लगेचच मी देवपूजा करायला घेतली, कारण मकर संक्रांत ही 3:30 नंतर साजरी करायची होती आणि 3:15ला सूर्य हे मकर राशीमध्ये जाणार होते, त्यामुळे 3:30 ते 6 वाजेपर्यंतच वाण देण्याचा टाईम होता. तर म्हटलं सकाळी लवकर काम आवरून घ्यावे, म्हणजे दुपारचा आपल्याला वेळ भेटल. आणि मग इथे मी मुगाच्या डाळीची खिचडी बनवून घेतली. आज सर्वच जण खिचडी बनवतात. त्यानंतर मेथी आणि मुगाच्या डाळीची भाजी पण बनवली आणि पोळ्या पण टाकून घेतल्या. आहोंची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी तेलकट काही बनवलं नाही आणि पुरणपोळी कोणी घरी खात नाही, त्यामुळे पुरणाचा पण स्वयंपाक केला नाही. तिळीच्या पोळ्या करणार होते, पण ते मी संध्याकाळी करणार आहे. तर चपात्या तेवढ्या मी टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतर लगेच शेंगदाणे भाजायला घेतले. त्यानंतर तीळ पण भाजून घेतली आणि मला कोंद तयार करून ठेवायचा होता आणि त्यानंतर पुन्हा मंदिराला जायची तयारी तर इथे मी जे कोण तयार करायचं होतं ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर मंदिराला पण जायची तयारी करायची होती. कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.